नमस्कार, मी मृणाल कुकिंग या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. मंडळी, तुम्ही साहित्य बघताय त्याच्यावरून तुम्हाला मी काय करते ह्याची कल्पना आलीच आहे. मी साखर आंबा म्हणजेच मुरांबा करते आहे. इथं मी 3 कैऱ्या घेतलेल्या आहेत. तुम्ही राजापुरी कैऱ्या पण घेऊ शकता. राजापुरी कैऱ्या जरा आंबट कमी असतात. या जवळजवळ वजनानं अर्धा किलो आहेत. इथं मी 3 वाट्या साखर घेतलेली आहे. त्यातील किस किती होईल त्याच्यावर साखर किती घ्यायची अवलंबून आहे. चवीपुरतं थोडंसं मीठ, साजूक तूप, 7-8 लवंगा, वेलदोड्याची पूड, आणखीन केशर वेलची सिरप घेतलेलं आहे. प्रथम मी कैरी त्याची सालं काढून घेणार आहे आणि नंतर त्याचा किस करणार आहे. तुम्ही कैरीची सालं काढूनसुद्धा मग किसून घेऊ शकता. प्रथम मी कैरी चिरून घेणार आहे आणि नंतर त्या कैऱ्या किसून घेणार आहे. तुम्ही कैऱ्यांची सालं प्रथम काढलीत आणि नंतर त्या चिरून घेतल्यात, खिसून घेतल्यात तरी पण चालेल. आपल्या कैऱ्या जरा पिवळसर आहेत, त्यामुळे साखर अजून कमी लागणार आहे. हे सर्व आंबे मी मिठाच्या पाण्यात पहिल्यांदा धुवून घेतले आहेत. अशा रीतीने मी सगळ्या फोडी करून घेते आहे आणि नंतर किस करून घेते आहे. कैरीच्या फोडी मी अशा खिसून घेते आहे, त्यामुळे ॲटोमॅटिक वर साल राहते. अशा रीतीनं मी सगळ्या फोडी आहेत कैरीच्या त्या खिसून घेते आहे. आपल्या कैऱ्या खिसून झालेल्या आहेत. आणखीन हे बघा, त्यांची सालं निघालेली आहेत. आणखीन या ज्या पोळी आहेत ना त्या पण मी खिसून घेतल्या आहेत. त्यांचा जो तास असतो ना, गर असतो ना, तो पण खिसून घेतलेला आहे. या पोळी तुम्ही पाहिजे तर आमटी भाजीमध्ये वापरू शकता. गॅस चालू केला आहे आणि त्याच्यावर कढई तापत ठेवलेली आहे. तुम्हाला जर भांड्यामध्ये कढईमध्ये करायचं असेल तर कढई असलेलं पातेलं वापरा किंवा स्टीलचं पातेलं किंवा स्टीलची कढई वापरा. छोटे 2 चमचे मी साजूक तूप घातले. तूप गरम झाले त्याच्यामध्ये मी ह्या 7-8 लवंग घातल्याने ना आपला साखर आंबा एकतर चांगला टिकतो, शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा वास खूप छान येतो साखर आंब्याला. आपल्या लवंगा उडायला लागल्यात म्हणजे त्या तुपामध्ये छान तळून झालेल्या आहेत. आंब्याचा किस किती वाट्या होतो हे मी बघते. 1 वाटी झाली आहे आणि ही जवळजवळ दुसरी वाटी होती आहे. दुसरी वाटी आणि ही अर्धी वाटी, 2.5 वाट्या माझा किस झालेला आहे. आता हा सगळा किस मी ह्या तुपावर घालते आहे आणि तो परतून घेणार आहे. हा किस मी एक 3-4 मिनटं तुपावर परतून घेणार आहे, वाफवून घेणार आहे. तुम्हाला जर कुकरमध्ये वाफवून घ्यायचं असेल तर घेऊ शकता. गॅस मंदच आहे. आता मी ह्याच्यावर झाकण ठेवते आणि 2 मिनटं आंब्याचा किस वाफवून घेते आहे. 2 मिनटं होऊन गेलेली आहेत. मी आता झाकण काढते. हे बघा, आपला किस छान परतून झालेला आहे. त्याचा रंग पण बदललेला आहे आणि एकत्र गोळा तयार झालेला आहे. आपला किस 2.5 वाट्या होता, त्यामुळं 2.5 वाट्या साखर तर आपल्याला लागणारच आहे. मी इथं घेताना 3 वाट्या साखर मोजून घेतलेली आहे. किस थोडा आंबटच आहे, त्यामुळं मी 3 वाट्या साखर घालते आहे. मिश्रण सगळं एकजीव करायचं आहे.
साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आमच्या घरी थोडंसं गोड लागतं त्यामुळे मी अर्धी वाटी साखर जास्त घातलेली आहे. साखर घातल्यानंतर आपलं मिश्रण पातळ झालेलं आहे, म्हणजेच साखर विरघळायला सुरुवात झालेली आहे. आता मिश्रण असं हलवत राहायचं म्हणजे खाली लागणार नाही. आता ह्याच्यामध्ये आपण बाकीचे पदार्थ घालून घेऊया. चवीपुरतं मीठ. मिठामुळं गोड पदार्थाला चव छान येते. वेलदोड्याची पूड घालते 1 चमचा. आपल्या साखरांब्याला अजून छान रंग येण्यासाठी आणि चव येण्यासाठी मी याच्यामध्ये वेलची आणि केशर यांचं सिरप घातलेलं आहे. सगळं ढवळून घेणार आहे. बघा रंग कसा मस्त आला एकदम केशरामुळे, सुंदर, खूपच छान. पावसामुळे आपल्याला भाजी आणायला जाता येत नाही आणि भाज्या पण मिळत नाहीत. तेव्हा तोंडी लावणं म्हणून या साखरांब्याचा उपयोग खूप छान होतो. तसंच श्रावण महिन्यामध्ये उपास सोडायला साखरांबा अत्यंत उपयोग ठरतो. साधा, सहज, सोपा होणारा आणि रुचकर असा हा पदार्थ आपल्याला आपल्या आजी आणि पणजीची आठवण करून दिल्याशिवाय राहत नाही. हा साखरांबा आपल्याला असा ढवळतच शिजवून घ्यायचा आहे. त्याला कमीत कमी अजून 5 मिनिटं लागतील घट्ट व्हायला. हे बघा आपला मुरांबा, साखरांबा किती छान तयार झालेला आहे. तुम्हाला अजून घट्ट पाहिजे असेल तर अजून घट्ट करू शकता, परंतु थंड झाल्यावर तो अजून घट्ट होणार आहे. आणि याचा रंग जर बघाल ना तर कसा सोनेरी रंग आलेला आहे, मस्त, खूप सुंदर. आता मी गॅस बंद करून घेते आणि तो सर्विंग बाउलमध्ये काढून घेते. अशा रीतीनं आपला मस्त, चविष्ट आणि पौष्टिक, आपल्याला जामपेक्षा पौष्टिक असा साखरांबा, मुरांबा तयार झालेला आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचे अभिप्राय कळवा. आणि हो मंडळी, ह्या चॅनलवर कैरी कंदसंटी, मेथांबा, कच्च्या कैरीचं पण, उकडलेल्या कैरीचं पण, कैरीचा भात आहे, कैरीचं लोणचं आहे आणि कैरीचे कढी पण आहे. या सर्व रेसिपी तुम्ही नक्कीच बघा, तुम्हाला आवडतील. अशाच नवनवीन रेसिपी घेऊन मी येणार आहे. तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंदी राहा आणि पावसाळ्याची तयारी करा साखरांबा करून. धन्यवाद.